Standard 8th English Grammar Unit Synthesis Use of as soon as, no sooner than and hardly when. Learning outcomes use proper synthesis. Okay, let's go. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सिंथेसिस म्हणजेच एकीकरण हा घटक अभ्यासणार आहोत. वाक्य जोडण्याच्या क्रियेस सिंथेसिस असे म्हणतात. सिंथेसिसच्या विविध पद्धती आहेत. त्यातील काही पद्धतीचा अभ्यास आज आपण करणार आहोत. प्रथम ॲज सून ॲज म्हणजेच ज्या क्षणी त्याच क्षणी. पहिली क्रिया संपून लगेच दुसरी क्रिया घडली असेल आणि त्यांचा उल्लेख एकाच वाक्यात करावयाचा असेल तर ॲज सून ॲजचा उपयोग करतात. जी क्रिया प्रथम घडते हे दाखवणाऱ्या वाक्याच्या सुरुवातीस ॲज सून ॲज लावतात व क्रिया पूर्ण होताच कॉमा लिहून दुसरी क्रिया दाखवणारे उपवाक्य लिहितात. ओके, उदाहरणाने आपण समजावून घेऊयात. डोंट टच द वायर हे पहिलं वाक्य आहे. अदरवाईज यू विल गेट शॉक हे दुसरं वाक्य आहे. तर पहा, पहिल्या वाक्याच्या सुरुवातीला ॲज सून ॲज आपल्याला लिहायचं आहे. ॲज सून ॲज यू टच द वायर. वायर झाल्यावर स्वल्प विराम द्या. पुढील वाक्य यू विल गेट अ शॉक. ओके, पुन्हा एकदा उत्तर वाचा. ॲज सून ॲज यू टच द वायर यू विल गेट अ शॉक. पुढील उदाहरण. द टीचर एंटर्स द क्लास. द चिल्ड्रन विल स्टँड अप. आता ही दोन वाक्य आपण जोडूयात ॲज सून ॲजनी. तर पहा, सुरुवातीला ॲज सून ॲज घ्या. ॲज सून ॲज द टीचर एंटर्स द क्लास द चिल्ड्रन विल स्टँड अप. ओके, नेक्स्ट. द एक्झामिनेशन वॉज ओव्हर द चिल्ड्रन वेंट होम. आन्सर. As soon as the examination was over, the children went home. Okay? आता पुढील पद्धत आपण पाहूया. सेकंड. No sooner than. त्यापेक्षा अधिक लवकर नाही. या प्रकारामध्ये सुद्धा दोन घटना अथवा क्रिया एका पाठोपाठ लगेच घडल्या तर no sooner दॅनचा उपयोग करतात. परीक्षेत हा प्रश्न बहुधा ॲज सून ॲज काढून त्याऐवजी नो सूनर दॅन वापरा अशा प्रकारचा असतो. ओके, ॲज सून ॲजचे नो सूनर दॅन करताना दिलेल्या ॲज सून ॲजच्या वाक्यात दोन वाक्य असतात. त्यामध्ये नो सूनर दॅनचा उपयोग करून दोन वाक्यांचे एकत्रीकरण सिंथेसिस आपल्याला करावयाचे असते. याचा नियम आपण पाहूया. ॲज सून ॲज ऐवजी नो सूनर वापरतात. जर दिलेल्या ॲज सून ॲजच्या वाक्यात सहाय्यकारी क्रियापद असल्यास तेच सहाय्यकारी क्रियापद नो सूनरच्या पुढे ठेवून त्यापुढे कर्ता व क्रियापद योजून दोन वाक्यात मध्यंतरी म्हणजे दोन वाक्यांच्या मध्ये दॅनचा वापर करून त्या पुढील वाक्य जसेच्या तसे ठेवतात. उदाहरण पहा. ॲज सून ॲज ही हॅड फिनिश्ड हिज वर्क ही वेंट अवे असं वाक्य आहे. तर आपण नो सूनर कसं वापरायचं पहा. ॲज सून ॲजच्या ऐवजी नो सूनर लिहायचं. नो सूनर हॅड ही फिनिश्ड हिज वर्क दॅन ही वेंट अवे. आता पुढील नियम पहा. जर दिलेल्या ॲज सून ॲजच्या वाक्यात सहाय्यकारी क्रियापद नसल्यास नो सूनरच्या पुढे वाक्यातील काळानुसार डू, डज, डीड यापैकी एका सहाय्यकारी क्रियापदांचा वापर करून त्यापुढे कर्ता आणि क्रियापदाचे पहिले रूप म्हणजेच मूळ रूप योजतात.
व 2 वाक्यांच्या मध्यंतरी द्यांचा वापर करून पुढील वाक्य जसेच्या तसे ठेवतात. उदाहरण, As soon as they reached the house, they shouted at the woman. Answer, no sooner did they reach the house than they shouted at the woman. Okay? थर्ड सिंथेसिस पद्धती आहे हार्डली व्हेन. होते न होते तोच. दिलेल्या ॲज सून ॲजच्या वाक्यात हार्डली वापरून त्यानंतर हॅड कर्ता व क्रियापदाचे तिसरे रूप वापरून दुसऱ्या वाक्याची सुरुवात व्हेनने करतात आणि दुसरे वाक्य जसेच्या तसे ठेवतात. उदाहरण, स्वप्नील had entered the school, it started raining. पहा हार्डली कशा पद्धतीने वापरायचं. हार्डली had स्वप्नील entered the school when it started raining. तर आपल्याला सुरुवातीला हार्डली घ्यायचं आहे, त्यानंतर had वापरायचं आहे, त्यानंतर कर्ता आणि क्रियापदाचे तिसरे रूप आणि नंतर 2 वाक्याच्या मध्ये व्हेन ठेवून दुसरं वाक्य कंटिन्यूअस करायचं. ओके. पुढील उदाहरण पहा. द सन हॅड रायझन, द बर्ड्स बिगॅन चर्पिंग. आन्सर, हार्डली हॅड द सन रायझन व्हेन द बर्ड्स बिगॅन चर्पिंग. ओके. पुढे, वी हॅड एंटर्ड द हाऊस, the phone started ringing. Hardly had we entered the house when the phone started ringing. ओके. विद्यार्थी मित्रांनो, सिंथेसिस म्हणजे एकत्रीकरणाच्या 3 पद्धती आज आपण अभ्यासल्या आहेत. ॲज सून ॲज, नो सूनर दॅन अँड हार्डली व्हेन. तर हा व्हिडिओ समजून घ्या, याचा भरपूर सराव करा. ओके. Thank you.